आवाज येतो माझा? स्क्रीन दिसते? हो सर. ओके. आज आपण सेक्टर ऑफ सर्कल बघणार आहोत. लक्षात आहे ना? सेक्टर्स म्हणजे काय ते माहित आहे का कोणाला? सेक्टर म्हणजे काय? हॅलो, सेक्टर ऐकलाय का शब्द? का नाही ऐकला? ऐकलंय सर. ऐकलाय. एक मी सर्कल काढलंय बघा. हे सेंटर आहे आणि याला काय म्हणतात? 2 मिनिट. याला काय म्हणणार आपण? रेडियस. रेडियस. समजा अनेक रेडियस काढलं मी, 2 रेडियस झाले. तर सर्कलच्या मध्ये म्हणजे 2 रेडियस. काय ते? रेडियाच्या मध्ये होणारा आर्क. ही आपली आर्क झाली. याला काय म्हणणार आपण सांगा? ही आपली आर्क झाली. बरोबर आहे? एबी ही आपली आर्क झाली आणि आपला ओ झाला. आर्क आणि ही आपण एओई रेडियस काढलंय, ओबी रेडियस काढलं. या तिन्ही मिळून जे काय भाग होतो त्याला आपण काय म्हणतो सांगा? काय म्हणतो त्याला? सेक्टर म्हणतो. मग हे काय आहे? हे काय होणार? मेजर आर्क नाही, मेजर सेक्टर. मेजर आर्क झाली. त्याला माहिती पाहिजे तर एक आपण कन्फ्युज नाही होऊ दे म्हणून मी एक नाव देतो. इथे सी देतो, इथे डी देतो. एसीबी ही आपली आर्क झाली. त्याला मायनर आर्क म्हणतात. काय म्हणतात? कौस म्हणतात किंवा लघुकोन म्हणतात, लघु कौस. याला काय म्हणतात? एडीबी म्हणजे काय होतं सांगा? मेजर आर्क. क्लिअर? आर्क आणि आपलं एओ बीओ हे काय झालं सांगा? 2 रेडियस म्हणजे एओई रेडियस झाली, ओबी रेडियस झाली. हे तिन्ही मिळून जे काय आपलं बनतं त्याला आपण काय म्हणतो सांगा? सेक्टर म्हणतो. इथे 2 सेक्टर तयार झालेत बघा. याला आपण काय म्हणणार? कुठला सेक्टर म्हणणार? मायनर सेक्टर. मायनर सेक्टर. ओके. आणि याला काय म्हणणार सांगा? मेजर सेक्टर. आर्क म्हणजे काय ते समजलं ना? ही आर्क झाली बघा. एसीबी ही आर्क झाली. पण आपण सेक्टर लिहिताना आपण कसं लिहितो सांगा? तर आपण मी काय करू शकतो? हा सेक्टर मला दाखवायचा आहे. कुठला सांगा? ओ ए हे एवढा दाखवायचं. तर मी असं लिहिणार. ओ घेणार, ए डी आणि बी लिहिणार. आपलं सेक्टर झालं. आणि हे दाखवताना मी काय करणार? ओ ए सी बी करणार. ओके. समजलं गाडी? जर मला आर्क दाखवायची असेल तर मी असं लिहिलं असतं. एसीबी आर्क एसीबी. किंवा ती मेजर आर्क दाखवायची असेल तर मी काय केलं असतं? आर्क ए डी बी केलं असतं. एडीबी. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? हॅलो? नाही सर. ओके. चला नेक्स्ट बघूया आपण. मला सांगा, हे मी सर्कल काढलंय. सर्कलची एरिया कशी काढतात? 2 पाय आर. पाय आर स्क्वेअर. पाय आर म्हणजे काय? 2 पाय आर म्हणजे काय झालं? कोणीतरी 2 पाय आर. मी तुम्हाला काय विचारलं? एरिया. एरिया काय? बरोबर. पाय आर स्क्वेअर. हो सर. आता मी तुम्हाला सांगितले, मी इथे मध्ये समजा हे आपली डायमीटर आहे आणि तुम्हाला सांगितले की या भागाची एरिया किती असणार? ही जी आपण काढली ना त्याची किती असणार? काय करणार तुम्ही? 1/2 into pi r square. 2 into pi r square. तुम्ही काय करता समजा? पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे ना? आता मी काय केलं समजा? दुसऱ्याची आपण बघितली, काय बघितली सांगा? पाय आर स्क्वेअर अपॉन 2 केलं. आणि समजा मी काय केलं सांगा? आता याचे आणि भाग केले, असे भाग केले. मी दुसरा डायमीटर काढलं आणि तुम्हाला सांगितली याची एरिया किती असेल. काय करणार तुम्ही? सर 1/4 into pi r square. 4 into pi r square.
4. असं करणं बरोबर आहे ना. आता मला सांगा, मी थोडस काय करतोय, रफ करतो. हे समजा भाग काढला मी. ओके, आणि मी काय केलं समजा, आणि एक अशी डायमीटर केली बरोबर मध्ये 45 डिग्रीला केली, आणि इथे एक 45 डिग्री, आणि तुम्हाला सांगितलं की एवढ्या भागाची आपल्याला काय करायची आहे, हे जे भाग आहे बघा, एवढा भाग, त्याची एरिया काढायची. Pi r square upon 8. pi r square upon 8. pi r square upon 8. पाया स्क्वेअर अपॉन 8. एवढं सगळ्यांना समजलं? एवढं सगळ्यांना समजलं हो का? सर. ओके, मला सांगा, हे संपूर्ण सर्कल म्हणजे किती डिग्री असतं? एकदा फिरून आपण इथे परत आलो तर किती डिग्री होतं? 360 degree. समजा मी हे असं लिहिलं, समजा 60 degree सर. 360 डिग्री असं लिहिलं समजा, हे पहिला पाया स्क्वेअर, तर त्याची व्हॅल्यू चेंज होणार का? नाही. हा, नाही. नाही का चेंज होणार नाही? कारण 360 360 upon 360 1 होतं. ओके, आता मी समजा हाफ सर्कल म्हणजे किती असतं? हाफ इंटू pi r square. किती डिग्री असतं? किती डिग्री असतं? 180 डिग्री. 180. मग मी समजा हे असं लिहिलं, तर त्याची व्हॅल्यू चेंज होणार का? नाही. 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 मग हे कशा प्रकारे लिहू शकेन मी? 90 upon 360. 90 डिग्री. 1/4 म्हणजे काय असणार आहे? 90 डिग्री. 360. पाया स्क्वेअर. बरोबर आहे. हे मी कसं लिहिणार आहे? 45 upon 360 pi r square. बरोबर आहे. 4 upon 360 pi r square. सर 330 upon 360 ना. 1/8 म्हणजे किती येतं? आपलं 1/8 म्हणजे किती येतं? 45 येतं. म्हणजे आपण काय करणार? 45 अपॉन किती लिहिणार? 360 लिहिणार. ओके, एवढं समजलं सगळ्यांना? परफेक्ट हो सर. समजलं एवढा? हा, इथे काय फरक पडत नाही बघा, असं लिहिलं तर. कारण संपूर्ण म्हणजे 360 धरतो, आणि किती अँगल आहे म्हणजे किती डिग्रीने होतं? हाफ म्हणजे 180, फुल म्हणजे 360, म्हणजे किती भाग काढला त्याच्यावर. आता मी समजा, मी तुम्हाला असं दिलं, हे सेंटर आहे समजा, मी असं काढलं. ओके, आणि तुम्हाला सांगितलं की हा अँगल आहे तो थीटा आहे. थीटा म्हणजे कुठला आहे? व्हेरिएबल आहे, थीटा डिग्री. तर त्याची तुम्ही एरिया मला सांगू शकाल का? Theta upon 360 pi r square. थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. असं किती जणांना वाटतं? बरोबर आहे का? का नाही? हो सर. वाटतं बरोबर आहे. 100% बरोबर आहे. कारण 360 म्हणजे थीटा संपूर्ण असेल तर 360 असणार थीटाची व्हॅल्यू. हाफ असेल तर थीटाची व्हॅल्यू 180 असणार. 2 भाग केले तर 90 असणार. 8 भाग केले तर 45 असणार आहे. ऍक्च्युली हे आपल्याला काय मिळतं, कोण सांगू शकेल? हे जे आपण काढतो ते काय ऍक्च्युली? सर एरिया. कशाची एरिया? सर ते शेडेड पोर्शन ची. शेडेड पोर्शन ची एरिया सर. कशाची? सर एरिया ऑफ द शेडेड पोर्शन. शेडेड पोर्शनला दुसरा शब्द काय वापरणार? शेडेड पोर्शन म्हणूया का त्याला आपण मगाशी काय म्हटलेलं? हा जो दाखवलेला मी मागच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलेलं? हा काय सांगितलेला मी तुम्हाला? सेक्टर सांगितलेलं. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ सेक्टरचं काय मिळालं बघा, फॉर्म्युला मिळाला. सगळ्यांना समजलं का? सर आपल्याला काय पण जर मिळालं? आपल्याला एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला मिळाला. हॅलो, हा बोल. जर आपल्याला मेजर बोल ना. सेक्टरची एरिया काढायची असेल तर 360 मायनस थीटा करून काढावी लागणार ना. हा बरोबर आहे. म्हणजे ही आपण मायनर सेक्टरची काढली, आणि एरिया असणार ती काय करू शकतो? दुसरं काय करू शकतो सांगा? तसं एक करू शकतो. आणि काय करू शकतो? रेडियस आधी हा, आधी आणि काय करू शकतो?
आधी तो कशाची? सेक्टरची एरिया काढून मग बाकीच्या ह्याच्यातून म्हणजे पूर्ण सर्कलच्या एरिया मधून मायनस करू शकतो. बरोबर, तसं पण करू शकतो. आपण काय करू शकतो, सर्कलची एरिया काढू शकतो आपण आणि सेक्टरची एरिया मिळालेली आहे. मग राहिलेला भाग डेफिनेटली काय असणार आहे, मेजर सेक्टर असणार आहे. क्लिअर गायत्री? क्लिअर? हो सर. तसं पण तू सांगितलं तसं पण काढू शकतो किंवा असं पण काढू शकतो. एक टीटा जर समजा आपलं काय दिलंय सांगा 40 दिलं, तर तो मायनर सेक्टर झाला. 360 मायनस 40 काढून बाकी हे फॉर्म्युला वापरायचा, आपल्याला मेजर सेक्टरचं मिळणार. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर का? क्लिअर समजलं? बोला ना. परत एक्सप्लेन करायला पाहिजे? हो सर. हा? समजलं. आता आपण काय दिले बघा ते आपण बघूया. इथे नको, इथे आपण नंतर बघूया. आपण काय करूया, मी काय सांगितलं तुम्हाला सांगा, एरिया ऑफ सेक्टर. काय फॉर्म्युला सांगितला मी? सांगितलं म्हणजे आपण बनवला बरोबर आहे. थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. ओके. आता मी काय करतो सांगा, मी समजा असं आणलं इथे एरिया ऑफ सेक्टर, हे पाय स्क्वेअर मी खाली आणतो, इज इक्वल टू थीटा अपॉन 360 झालं. म्हणजेच काय झालं सांगा मला, एरिया ऑफ सेक्टर डिवायडेड बाय काय लिहू, मेजर ऑफ द सर्कल म्हणजे अँगल. याला काय म्हणतो, पाय आर स्क्वेअर. एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल सॉरी एरिया ऑफ सर्कल. ओके. त्याचा कायम रेशो थीटा अपॉन 360 असतो. सेक्टरचा काहीतरी अँगल असणार आहे, सेंट्रल अँगल असणार. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सर्कल म्हणजे काय असतं, 360 असणार. संपूर्ण किती होतं सांगा, अँगल 360 होतं. आणि एरिया ऑफ सेक्टर डिवायडेड बाय एरिया ऑफ सर्कल म्हणजे तो एरिया ऑफ म्हणजे अँगल बघणार, सेंट्रल अँगल डिवायडेड बाय 360 होणार. म्हणजे त्याचा रेशो कायम एवढा असतो. एरिया ऑफ सेक्टर डिवायडेड बाय एरिया ऑफ सर्कलचा रेशो एवढा असतो. क्लिअर? हो सर. समजलं का सगळ्यांना? सिंपल आहे काय कठीण आहे? एकदम सिंपल आहे बघा. तर हे तुम्ही पाहिजे तर तुम्ही काय करू शकता, एक टेबल दिलेलं आहे बघा. परत दाखवू शकता का ते मागची स्लाइड? कुठलं म्हणते सर मला तिसरा फॉर्म्युला त्याच्या मागचे? नाही सर, हीच फॉर्म्युलामध्ये काहीच नाही. हे तुम्हाला माहित असेल फॉर्म्युला, तर मी काय केलंय सांगा, राईट हँड साईडला जो पाय आर स्क्वेअर आहे तो या साईडला आणलाय, झालं. एकच फॉर्म्युला आहे, हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला. ओके. आणि लक्षात ठेवायला काही कठीण नाही बघा, पाय आर स्क्वेअर सगळ्यांना माहित आहे. आणि फक्त त्याला काय करणार, थीटा अपॉन 360 म्हणजे एरिया ऑफ सेक्टर मिळालं. ओके. हो सर. समजलं सगळ्यांना? ओके. सोहम सामान कुठे रे तू? ओके. तर हे तुम्ही टेबल बघा, हे तुम्ही बनवा पाहिजे. तर हे काय दिले सांगा, मेजर ऑफ अ सेक्टर म्हणजे सेंट्रलला जो अँगल बनतो, सेंट्रल अँगल तो इथे दिलेला आहे. नंतर आपण काय बघितलं, थीटा अपॉन 360 म्हणजे काय ते बघितलं, 1 येतं, हाफ येतं वगैरे. आणि हा आपला काय झाला सांगा, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला. हे पण लक्षात ठेवायची गरजच नाहीये. क्लिअर समजलं? पुढे जाऊ मी. ओके. तर दुसरी काय बघणार आहोत आपण, तर लेंथ ऑफ आर्क बघणार. मगाशी काढलेलं सेम काढतो बघा तिथे. आपलं सर्कल झालं, हे त्याचं सेंटर झालं समजा. तर जनरली आपण काय करतो समजा, हे समजा ओ दिलं मी, ए लिहिलं, बी लिहिलं, सी लिहिलं आणि टी लिहिलं. तर जनरली एसीबी ला मी आर्क म्हणतो. एसीबी ला मी काय म्हणतो, आर्क म्हणतो. सेक्टर मध्ये आणि आर्क मध्ये फरक सगळ्यांना समजला. हा आतला जो पोर्शन आहे त्याला आपण सेक्टर म्हणतो. क्लिअर? हॅलो. एसीबी त्याला आपण आर्क म्हणतो. क्लिअर?
ओके, आता मला कोण सांगू शकेल की संपूर्ण बाहेरचं जे हे आहे ना ही मोठी आर, ही झाली मायनर आर आणि ही मेजर आर. मेजर आर आणि मायनर आर आपण जर ऍड केलं तर आपल्याला काय मिळणार? 360 डिग्री. डिग्री. मेजर आर म्हणजे लेंथ असते. सर्कमफरन्स. बरोबर. सर्कमफेरन्सचा फॉर्म्युला काय सांगा, त्याला परीघ म्हणतो. काय? 2 पाय आर. पायर किंवा पायडी किंवा पायडी. किंवा पायडी. ओके ओके, आपण पाय आर स्मॉल आर वापरूया. हे सगळ्यांना माहित आहे. हो सर. 2 पाय आर सगळ्यांना माहित आहे का? ओके. हो सर. आता मी काय करतो सांगा, मी काय करतो, एक आणि इथे 4 सर्कल काढलेले आहेत. या सर्कलची आपण बघितली, काय बघितली सांगा, टोटल. 2 पाय आर म्हणजे आपल्याला काय मिळतं सांगा, काय मिळतं? सर्कमफेरन्स. बरोबर. किंवा आपण असं म्हणू शकतो या 8 झाली टोटल आर, ए डी बी सी ए पर्यंत, म्हणजे 8 झाली आपली हरकत झाली ती. बरोबर. लेंथ ऑफ 8 झाली किंवा त्याला आपण सर्कमफरन्स म्हणूया. ओके. आता मी काय केलं सांगा, या सर्कलचे 2 भाग केले. काय डायमीटर काढला आणि मी काय केले सांगा, या आर्कची लेंथ किती असणार सांगा, एसीबी च्या आर्कची लेंथ किती असणार? सर 2 पाय बाय 2. 2 पायर बाय 2. 2 पाय आर. म्हणजे 2 पायर. पायर सर, पायर. काय यार सर. तर पायर येते. पाय आर. ओके. हे समजा मी काय केले, त्याचे 4 भाग केले, असे 4 भाग केले. 2 पायर बाय 4. पायर अपॉन 2. पायर अपॉन 2. 2 सर. आपल्याला समजा आता काय करायचंय सांगा, इथून इथपर्यंत काढायचे. मगाशी आपण काय काढलेली सांगा, इथून इथपर्यंत काढलेले. ओके. त्याची काय मिळते आपल्याला? पाय आर मिळते. ओके. आता इथून इथपर्यंत काढायचे आले तर मला काय मिळणार सांगा, 2 पाय आर डिवाइडेड म्हणजे पाय आर. लक्षात आहे. तसेच समजा मी काय केलं सांगा, मग सारखं मी काय करतो, त्याचे समजा आपण 8 भाग केले. जसं मी बरोबर येत नाही आहे, पण समजा ही सगळ्या डायमीटर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं मला याची लेंथ पाहिजे एवढी, ह्या आर्कची लेंथ पाहिजे, तर मी काय करणार, पायर अपॉन 4. पायर अपॉन 4. किंवा पहिल्यांदा आपण लिहूया 2 पाय आर अपॉन काय येणार सांगा, 8 येणार. म्हणजे काय आलं सांगा, पायर बाय 4. ओके. आता मी काय करतो बघा, इथे जर मी असं जोडलं तर काय फरक पडणार का? नाही व्हॅल्यू सर. चेंज होणार का? नाही होणार. बरोबर आहे ना. पुढच्या मध्ये मी काय करतो सांगा, पुढच्या मध्ये आपण काय करूया सांगा, काय जोडणार मी सांगा, 180. काय करू, 180 जोडला समजा, 180 अपॉन 360 केला तर मला किती मिळतं? 1/2. याला नाही जोडणार. हा, एक लक्षात घ्या, हे आन्सर काढलं त्याला नाही जोडणार आहे, हे मी फक्त काय केलेलं, काढलेलं. ओके. तर मी काय करणार सांगा, कशाला हे करणार, ते याला हे करणार, 2 पायरला 180 अपॉन 360. आन्सर बदलणार का आपलं? नाही. मगाशी आपण 2 करत होतो, बरोबर आहे ना. आता मी 2 नाही करणार, मी काय करणार सांगा, 180 अपॉन 360 का मगाशी केलं तसं, सर्कल एरिया काढताना केलं ना तसंच. याला मी काय केलं सांगा, किती नाही करणार, 90 अपॉन 360. आणि याला किती नाही करणार सांगा, 45 अपॉन 360. 45 अपॉन 360. ओके. आता तुम्हाला काय सांगितलं की इथे समजा आपण आर्क काढलेले आहे,
ओके, इथे आपण एक आर्क काढलेली आहे. ओके, समजलं एवढं? आर्क काढलेली आहे आणि इथे तुम्हाला टीटा दिलेला आहे. अँगल किती दिलेला आहे? टीटा दिलेला आहे. तर ह्या आर्कची लेंथ किती असणार? कशी करणार आपण? काय करणार? तर आपण 90/360 करायचं. 90/360 कशाला करायचं? थीटा अपॉन 360. थीटा अपॉन 90 म्हटलं का मी? अँगल 90 आहे म्हणून सांगितलं का तुम्हाला? नाही. मग इथे 180 अँगल होता म्हणून 180/360 गेलं. इथे 90 होता म्हणून 90/360 गेलं. इथे 45 होता म्हणून 360 गेलं. 45 इथे आपल्याला अँगल दिलाय तो टीटा दिला. पण मी काय करणार? θ/360 करणार. याच्यावरून आपण काय करू सांगू शकतो सांगा? काय करू शकतो सांगा? Length of arc is equal to लेंथ ऑफ आर्क इक्वल टू काय लिहिणार सांगा? theta upon 360 into 2 pi r. आपला दुसरा फॉर्म्युला झाला. मग असा फॉर्म्युला परत एकदा मी रिपीट करतो. काय होतं सांगा? एरिया ऑफ काय होतं? Area of सेक्टर होता. सेक्टर होता. त्याला आपण काय लिहिलेलं? सेम. इथे सेम लिहिलेलं. pi r square. फरक लक्षात घ्या. हे आपलं काय झालं? सर्कमफेरन्स झालं. हे आपलं काय झालं? एरिया. एरिया ऑफ सर्कमफेरन्स नाही काय म्हणतो? सर्कमफेरन्सला जर आपण θ/360 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला लेंथ ऑफ आर्क मिळते. आणि एरिया ऑफ सर्कलला जर θ/360 ने काय केलं? मल्टिप्लाय केलं तर एरिया ऑफ सेक्टर मिळते. समजलं? सर आर्क आणि सेक्टर मध्ये डिफरन्स काय? आर्क आणि सेक्टर मध्ये डिफरन्स काय? कोण सांगतो का? कोण सांगतो? मी ते एक काढतो. 2 मिनिट. सर काय बोललो? एकाचा प्रॉब्लेम काय विचारलाय की सर तुम्ही सांगू? मी काढतो आधी 2 मिनिट. नंतर कोणीतरी सांगतो. तुम्ही तुमच्या व्यतिरिक्त कोण बोलणार तर सांगा. कोण बोलतोय? सर मी बोलू? तर मी बोलू. शाहीश सोडून, शाहीश आणि गायत्री सोडून कोण बोलतोय? आर्या तर जबरदस्त मी बोल. बोलतो. सर आर्क म्हणजे एक सर्कलचे सर्कम्फरन्स कापून जे मिळतं तो एक आर्क असतो. आणि सेक्टर म्हणजे एक अँगल असतो जो की म्हणजे 2 रेडियसला जॉईन करून तयार होतो सर्कल मध्ये. सर सेक्टर म्हणजे पार्ट असतो त्यामध्ये कंबाईन झालेला म्हणजे एरिया आणि आर्कच्या मधला जो भाग असतो त्याला सेक्टर म्हणतात. ओके. कोणी विचारलेला क्वेश्चन? कोणी विचारलेला? मी सर. रिपीट करा. तन्वी. ओके. इथे बघ एसीबी ही काय झाली सांग मला तू. एसीबी काय झाली? आर्क झाली का सेक्टर झाली? त्याला लेंथ असते. त्याला काय असते? लेंथ असते. बरोबर आहे ना? फक्त एवढीच. एसीबी आतला भाग त्याच्यामध्ये समाविष्ट नसतो. आणि सेक्टर म्हणजे काय असतं सांग? हे एओ ए रेडियस झालं, ओबी ए रेडियस झालं आणि एसीबी काय झालं सांग? आर्क झाली. म्हणजे आपलं क्लोज फिगर तयार झाली बघ आपली. त्याच्यामधला जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार? एरिया. दोन मिनिट. तर आपण जर समजा काय काढतो? एखादा स्क्वेअर किंवा रेक्टँगल काढतो. ओके. बाहेरच्याला आपण काय म्हणतो? लेंथ असते. बरोबर आहे ना? त्याला आपण काय म्हणतो? टोटल असते. त्याला पेरिमीटर. बरोबर आहे ना? आतला जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? एरिया म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये आता तुझं क्लिअर समजलं? याला आपण काय म्हणणार आहे? सेक्टर म्हणणार आहे. म्हणजे हे संपूर्ण धरू ना, एओ ओबी आणि एसीच्या मध्ये हे संपूर्ण काय होणार? त्याच्या मिळून आपला सेक्टर म्हणतो. आणि एसीबी लेंथ आहे, जशी पेरिमीटर आहे तशी लेंथ आहे. क्लिअर? क्लिअर? ओके. हे बोल ग. सर ते 7वीच्या मॅथ्सच्या पुस्तकात मागच्या वर्षी मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क असं दिलेलं. बरोबर आहे ना? मग काय चुकलं? 360 मायनस
मायनस काय दिलं? Minor R. मायनर आर. किंवा मेजर मायनर आर 360 नाही असणार, 360 दिलं सर. हो असं दिलेलं. तुम्ही काय वेगळं सांगता ना, म्हणून मी मगाशी 360 सांगितलं. परत चेक कर. आहे तुझ्याकडे 7वीचं बुक? हो आहे, बघते. बघ, चेक कर आणि थोड्या वेळाने मला सांग. काय सांगितलेलं सर? ती म्हणते की 360 मायनस मेजर, 360 मायनस मायनर आर्क म्हणजे मेजर आर्क. आर्कची लेंथ असते, आर्कला काय असते? लेंथ असते. ओके, त्यामुळे 360 मधनं मायनस करून नाही येणार. तर आर्कला मेजर असतं का? म्हणजे लेंथ असते ना, त्याला लेंथ झाली ना ती. मग ते आमच्या ह्याच्यात त्याचे आर्कचं मेजर सांगितलेलं. काय मेजर सांगितलेलं? ते अँगल सांगितलेलं ना. अँगल सांगितलं असेल तर ठीक आहे. अँगल सांगितलेला. अँगल म्हणजे ही लेंथ झाली आणि हा अँगल असतो ना, ते पण काय असतं? इथे अँगल असतो बघा, इथे अँगल असतो. पण ह्याला सर सेंट्रल अँगल बोलतात ना. ह्याला सेंट्रल अँगल बोलतात. सेंट्रल अँगल म्हणजे कुठे आली? त्याची लेंथ झाली. लक्षात आहे ना? एक काम कर, आपण काय करूया सांग. तू काय कर माहितीये, एक काय कर, आर्क काढायची, सेंट्रल अँगल मोजायचा आणि आर्कची लेंथ आहे ना ती आपल्या फॉर्म्युलाने काढायची. क्लिअर? मेजर असं लिहितात बघ, मेजर ऑफ आर्क लिहितात. मेजर ऑफ आर्क म्हणजे आपण काय करणार आहे, तर हा अँगल किती आहे तो सांगणार आहे, आणि लेंथ म्हणजे आपण काय सांगणार तर हे सांगणार, एसीबी. क्लिअर गायत्री? हो सर, समजलं. परत एकदा बघूया आपण, परत एकदा बघते. हे कोणाचं दिघे तुझं झालं? क्लिअर? हो सर. हो. ओके, तर आता बघा, जसं आपण काय बनवलेलं HRD एरिया ऑफ सेक्टर साठी जसं टेबल बनवलं तसं सेम बनवलेलं आहे. फक्त फरक काय सांगायचे, इथे 2πr घेतलाय आपण. लक्षात आहे? इथे आपण 2πr घेतलं. मगाशी काय घ्यायचो? एरिया ऑफ सेक्टर साठी πr² घ्यायचो. क्लिअर सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके, हे टेबल पण तुम्ही बनवा बघा, काही कठीण काय नाहीये. ओके, इथे बघ, इथे दिलंय बघ. हे कोणते? गायत्री. मेजर ऑफ अँगल असणार ते असणार आणि लेंथ ऑफ आर्क म्हणजे असं असणार. क्लिअर गायत्री? गायत्री आहे का गेली? हो सर आहे. इथे आपण मेजर ऑफ आर्क वापरलं आणि इथे काय वापरलं सांग? लेंथ ऑफ आर्क वापरलं. पण सर, एका आर्कची लेंथ काढायची असेल तर त्याचा अँगल लागणार ना आपल्याला. बघूया की ते आपण लिहिलंय ना, आपण लिहिलंय की ते फॉर्म्युला मध्ये लिहिलंय की त्याचा आपल्याला काय लागणार? मेजर ऑफ आर्क लागणार, लेंथ काढायची असेल. लक्षात आहे? हो सर. इथे आपण उदाहरणं सोडू ना, त्याच्यावेळी तुला लक्ष येईल. पहिलं उदाहरण दिसतं सगळ्यांना. रेडियस तुम्हाला दिलेला आहे 10 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ अन आर्क दिलेला आहे, म्हणजे थीटा आपल्याला दिलेला आहे 54 डिग्री दिलेला आहे. ओके, फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ आर्क. मला सांगा एरिया ऑफ सेक्टर कसा काढतात? थीटा अपॉन 360 इंटू πr². हो, थीटा अपॉन 360 इंटू त्याने 3.2 वापरायला सांगितलं. इंटू r² म्हणजे काय ना? 100. 100 आहे ना. सोडवा बघूया. हे कोण किती येतं बघा? बहुतेक पॉइंट मध्ये येईल, बहुतेक 100 जाणार. याच्यावर दोघांमध्ये कुठला आहे का? दोघांच्या पाड्यामध्ये कुठला आहे का? 18 बहुतेक होते ना, बरोबर आहे? हो सर. हो सर. ओके, इथे आपण हे 100 तसेच ठेवा, कारण 3.4 ला आपल्याला काय करता येईल? कॅन्सल करता येईल. सर 100 मिळणार. 100 बघा सगळ्यांचं 47.1. बघा, सगळ्यांचं बरोबर आहे. युनिट काय ना? 47.1 एरिया म्हणजे मीटर सेंटीमीटर स्क्वेअर. 20 सेंटीमीटर स्क्वेअर.
स्क्वेअर सेंटीमीटर. फक्त आपल्याला फॉर्म्युला माहित असायला पाहिजे आणि काही नाहीये. ओके. नंतर दुसरं बघा क्वेश्चन. हे समजलं सगळ्यांना. फॉर्म्युला मध्ये फक्त व्हॅल्यू घातल्यावर थिटाची व्हॅल्यू घातली आणि आर ची व्हॅल्यू. फॉर्म्युला परत एकदा लक्षात घ्या. थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर हा वापरला. दुसरं बघा. मेजर ऑफ आर्क ऑफ सर्कल इज 80 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला मेजर ऑफ आर्क दिलेला आहे. मेजर म्हणजे लक्षात घ्या थिटा आपल्याला दिली. सॉरी इथे काहीतरी चुकलंय त्यांचं. मेजर ऑफ आर्क दिलेलं आहे आपल्याला. काय दिले सांगा. सेंटीमीटर असता कमा नाही होतं मला वाटतं. मेजर ऑफ आर्क म्हणजे काय असायला पाहिजे. डिग्री असायला पाहिजे होता. रेडियस फाइंड द लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क कशी मिळते आपल्याला सांगा. थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. 2 पाय आर इंटू थीटा अपॉन 60. व्हॅल्यू घाला की आणि काढा आन्सर. 18 म्हणजे किती दिलं आपले? 18 upon 324 3.14 इंटू 324 इंटू 2 विसरलो मी. 324 इंटू 2 करा. 2 मिनिट आधी निघायला तो. 20 ने भाग जातो. बघ की रे आन्सर सांग. हे कॅल्क्युलेशन करत नाहीये. तुम्ही करा आणि सांगा. हे किती दिलं. 4 upon 18 into 2. 4 upon 18 into 2 into 3.14 into 18. किती आहेत आन्सर सांग. 4 upon 18 येतं. 18 upon 360 ला डिवाइड म्हणजे 20 ने केलं तर. आन्सर सांग मला. डिवाइड करायला मल्टिप्लिकेशन करायला सांगू नको. $12.56. 12.56 बघा परत चेक करा. काहीतरी वेगळं दिलं आन्सर. मी बघतो आपण 25 25112 त्यांना भाग जातो. 251 सर माझं 25112 आलं. 92 2 इंटू 2 इंटू 25.12 25.12 झालं. बरोबर आहे. ते बरोबर दिलंय. काय येणार. हे काय येणार. युनिट काय येणार. स्क्वेअर सेंटीमीटर. स्क्वेअर बापरे काय दिले शहाण्या. सेंटीमीटर. सेंटीमीटर. ओके. कॅल्क्युलेशन बघा बरोबर आहे का. बहुतेक बरोबर आहे. हो सर. 25.12 येतं. ओके. सिंपल आहे. सिंपल आहे का. हो सर. हो सर. बघा. एक तुम्हाला मी सांगायला विसरलो बघा. एक सांगायला काय विसरलो. बॅक जातो मी. मला सांगा. एरिया ऑफ सेक्टर काय बघितलं आपण फॉर्म्युला. थीटा अपॉन इंटू पाय आर स्क्वेअर. मगाशी मी कसं लिहिलेलं सांगा मग तो. एरिया एरिया ऑफ ऑफ सेक्टर सेक्टर Of sector equals to pi r Upon square. area of circle. स्क्वेअर equal to theta upon Theta upon 360. Theta upon area of sector upon area of sector upon area of circle equals to theta. ओके. हे लिहिलेलं आपण बरोबर. दुसरं काय लिहिलेलं आपण बघा. लेंथ ऑफ आर काय लिहिलेलं आपण. काय लिहिलेलं. theta Length upon of 2 pi r. theta upon 360 into 2 2 pi. पाय. लेंथ ऑफ आर अपॉन 2 पाय आर म्हणजे किती मिनिट आपल्याला. थीटा Theta अपॉन upon 360. 360. हे माझं दुसरं इक्वेशन झालं. 1 आणि 2 कडे बघून तुम्ही काय सांगू शकाल. सर सेमच आहे. pi r square आर आहे area of sector into pi r square. I agree. एरिया ऑफ मी जरा एक सेक्टर. बाजूला करतो. ओके बाजूलाच होतो मी जरा. 1 आणि 2 कडे बघून तुम्ही हे सांगू शकता का बघा. Area of Equal sector आहेत. upon Area of sector pi r square equals length of arc upon 2 pi r. पाय आर स्क्वेअर इक्वल टू आपण हे म्हणू शकतो. लेंथ ऑफ आर हो. ऑफ आर डिवायडेड बाय 2 पाय आर म्हणू शकतो. हो सर. हो सर म्हणू शकतो. राईट हँड साइड दोघांची सेम आहे. बरोबर आहे.
म्हणजे मी असं लिहू शकतो का बघा, एरिया ऑफ सेक्टर हे लेंथ ऑफ आर्क मी इथे घेतो, लेंथ ऑफ आर्क इक्वल टू पाय आर स्क्वेअर टू पाय आर. असं लिहू शकतो. हो सर. हा, कोणाला समजलं नाही सांगाय? समजलंय सगळ्यांना? काय दिलं ते समजलं का? सर तर ते लास्ट इक्वेशन एक्सप्लेन करा. एक करू एक. ओके, इथे बघ मी काय केलं सांग. हे समजलेलं तुला? हे समजलेलं? हो सर समजलेलं. हा, फक्त मी काय केलं सांग, लेंथ ऑफ आर्क हे इथे घेतलं, पाय आर स्क्वेअर इथे घेतलं. ओके सर. इथे बघ आपण जेव्हा असं लिहितो ना, हा जागा चेंज एक्स अपॉन वाय इज इक्वल टू, समजा मी ए अपॉन बी लिहिलं, ते मी असं पण लिहू शकतो, एक्स अपॉन ए इज इक्वल टू वाय अपॉन बी. कारण आपण काय करत असतो, तिरकं मल्टिप्लिकेशन करत असतो. इज इक्वल टू ए वाय येतं, इथे पण सेम येतं, एक्स बी इज इक्वल टू ए वाय येतं. फरक पडतोय का? हे इकडे घेतलं तरी चालेल, फक्त हे इकडे नाही घ्यायचं. हे तिरकं गुणाकार करत असतो मल्टिप्लिकेशन. हे इकडे घेतलं तरी चालेल, हे इकडे घेतलं तरी काय फरक नाही पडत. क्लिअर? तसंच मी हे इथे घेतलं. ओके, आता याच्यामध्ये काय काय कॉमन आहेत ते बघा. पाय जाऊ शकतं, पाय जाऊ शकतं ना, पाय डिवायडेड बाय पाय, बरोबर आहे ना? आणि आर स्क्वेअर वर आहे आणि खाली आर आहे, म्हणजे काय राहणार सांगा? नाही समजलं? काय समजलं? हॅलो काय सर? हॅलो, आर समजलं का? सर R/2 कसं आलं? पाय ओके बघ, कॅन्सल झालं. पाय कॅन्सल गेले, वर आर स्क्वेअर आहे, त्याच्यातला एक आर गेला. मी सिम्प्लिफाय एकदम सिंपल मध्ये लिहितो बघा. आता समजतंय का बघा? समजलं सर. हे पाय गेलं, एक आर गेला, काय राहिलं? आर बाय 2. म्हणजे एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर मध्ये रिलेशन काय सांगा? आर अपॉन 2. त्यांचा जो रेशो आहे तो आर बाय 2 असतो. हे आपला तिसरा फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. कसा काढला लक्षात आलं? राईट हँड साइड इक्वल आहे तेव्हा लेफ्ट हँड साइड इक्वल असायला पाहिजे. त्याच्यावरनं आपण हा फॉर्म्युला काढला. लक्षात आलं? मी परत एकदा लिहितो बघा पुढे कुठेतरी. आपण काय लिहिलं सांगा? एरिया ऑफ सेक्टर अपॉन काय लिहिलेलं? अरे कोण बोलतोय? लेंथ ऑफ आर इक्वल टू रिलेशन काय सांगा? त्याचा रेशो असतो तो आर बाय 2 असतो. समजलं? हो सर. समजलं सगळ्यांना? अरे आर्य कसला आवाज कटतो? आर्य बाबा सॉरी आवाज सर, कटतोय. माईक ऑन होता. सॉरी सर. ओके, समजलंय तुला आर्य? हो सर समजलं. समजलं का? ओके, चला त्याच्यावर आपण काय करू, एक प्रॉब्लेम बघूया. काय दिलंय आपल्याला बघा? रेडियस ऑफ सेक्टर दिलं, म्हणजे आर दिले आपल्याला. पहिला प्रॉब्लेम हा 3 नंबरचा. आर दिले आपल्याला 3.5. लेंथ ऑफ आर दिले. लेंथला आपण काय म्हणतो सांगा? एल म्हणूया. मगाशी मी लिहिले बघा. याला लेंथ ऑफ आरला आपण एल म्हणूया आणि याला आपण ए म्हणूया. याला एल म्हणूया. ओके, आपल्याला एल दिलेला आहे. किती दिलाय? 2.2 दिलाय. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर, म्हणजे ए आपल्याला इकडे आर घ्यावं लागणार. एरिया ऑफ सेक्टर अपॉन 2.2 इज इक्वल टू 3.5 अपॉन 2. इज इक्वल टू 3.5 अपॉन 2. बघा, A is equal to 3.5 2.2 upon 2. इथे बघा 1.1 होणार ते. 1.1 होणार. आपण काय करायचं? 35 करायचं. तुम्हाला इझी मेथड सांगितली बघा. हो 3.85. दोन्ही मध्ये पॉइंट आहेत, म्हणजे काय करणार? 3.85. हे लक्षात आहे ना? काय नाही सांगितलंय मी?
11 मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते? ऍडिशन करायचं 5+3 8 येतं आणि मग त्यांच्यामध्ये घालायचं. आणि पॉइंट आहेत ते लक्षात घ्यायचे. 2 पॉइंट आहेत म्हणजे 2 पॉइंट नंतर येणार. आन्सर काय कशा युनिट काय ना युनिट काय ना स्क्वेअर स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, किंवा सेंटीमीटर स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. पुढे सांगा. पुढचा क्वेश्चन काय वाचा. Radius of arc. रेडियस ऑफ सर्कल इज 10. हा 3 नंबरचा होता. सर एरिया ऑफ सेक्टर म्हणजे काय? हे 2 शब्द आले. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर 2 आले तिथे. एरिया ऑफ सेक्टर ऑफ द सर्कल असणार ते. आता एरिया ऑफ सेक्टर म्हणून घे. इथे काय काय दिलं सांगा मला. पहिल्यांदा आर्क दिलेला आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. दुसरे काय दिले सांगा. एरिया ऑफ सेक्टरला आपण ए म्हणतो. सर आपल्याला छोट्या सेक्टरचा एरिया दिलाय, आपल्याला मोठ्या सेक्टरचा एरिया काढायचा आहे ना. काय करू शकतो आपण सांगा. सर पहिला वाला फॉर्म्युला वापरू शकतो ना. एरिया ऑफ सेक्टर स्मॉलर सेक्टर. कशाला असं केलं तर नाही होणार. पाया स्क्वेअर आधी सर्कलचा एरिया काढून त्याच्यातून मायनस करायचा. करायचं झालं. मग आपण बघितलं ना तसं. लॉंग मेथड घेण्यापेक्षा काय झालं, शॉर्ट एकदम शॉर्ट मध्ये तुम्ही काढू शकता एकदम पटकन. बरोबर आहे की नाही. आपण सर्कल आहे बघा, हे सर्कल झालं. आपल्याला काय दिले सांगा. सर 214 येतं आन्सर. बघ काय ते आपला मायनस सेक्टर आहे, याचं आपल्याला 100 दिलेलं आहे. आपण काय करणार, संपूर्ण सर्कलचं काढणार आणि हे त्याच्यातनं वजा करणार. म्हणजे आपल्याला 214 येतं. आता मला इथे लिहितो मी आधी. इथे काय आपल्याला सांगितलंय का त्यांनी 3.14 वापरायला. सर 3.14 वापरलं सोपं पडतं. बरोबर. हो. मला सांगा 314 होणार. 314 मायनस 214 minus 100 is equal to 214. काय येणार आहे. स्क्वेअर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं सगळ्यांना. हो सर. त्यांनी काढता पण येईल, पण तुम्हाला ते टीटा वगैरे सगळं काढावं लागेल. 360 मायनस टीटा काढावं लागेल. त्याच्यापेक्षा ही बेस्ट बेटर आहे. ओके, चला नेक्स्ट. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल दिलं, म्हणजे ए दिलं आपल्याला. नंतर एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल रेडियस सॉरी सर्कल हे नाही दिलं, ते आपल्याला 30 दिलं. आर दिले आपल्याला 15 दिलं आणि यल काढायला सांगितलं. आपण आता काय बघितलं, ए अपॉन यल इज इक्वल टू आर अपॉन 2. आपल्याला काय दिलं नाही, यल दिलं नाही. L is equal to 15/2. ओके, आपल्याला काय दिलं ते आपण लिहूया. 30 दिलं, एल नाही दिलाय, आर दिलाय आणि 2 नाही दिलाय. 2 दिलेला आहे. ओके, 2 आहे आपल्याकडे. सर 4 आपण काय करणार. ओके, काय येईल ते बघा. 30 into 2 करतो मी, 7.5 येतं. 15 into L करतो, म्हणजे L ची 30 into 2 डिवायडेड बाय 15 आहे ना, म्हणजे L मिळणार. L म्हणजे काय मिळणार सांगा. 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर. दुसरं असं पण करू शकता, डायरेक्टली करायचं असेल. 15 to the 30, 2 to the डायरेक्टली काय करायची गरजच नाही. माहिती आहे ना का नाही. हे दोन्ही रेशो इक्वल असेल तर काय करायचं, 15 to the 30, 2 to the 40. म्हणजे एमसीक्यू असताना तिथे आपल्याला काय लिहायचे नसतात, स्टेप्सला महत्व नाहीये. असं पण करू शकता. हे समजलं काय, ते नाही समजलं हे कसं करायचं ते पटकन समजलं सर. समजलं. इथे दोघांचा रेशो सेम आहे, इथे 30 आहे तर इथे 4 असायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट. एक तुम्हाला दिलेली आहे फिगर, त्याच्यावरून आपल्याला काय काय काढायला सांगितलं. ओके, एरिया ऑफ सर्कल इझिली काढू शकता. पाय आर स्क्वेअर काय ना सांगा. इथे 7 आहे ना, 7 आहे म्हणजे 22/7 घेतलं तर बरं पडेल.
आन्सर 154 सेंटीमीटर स्क्वेअर. पाठवलं ग्रुपला पाहिजे. 152 पार्टच असायला पाहिजे. आता आपल्याला एरिया ऑफ सेक्टर सांगितलंय. कोण आला ह्या? अथर्व बाबा कुठे होता? आभार प्रदर्शन करायला आला की काय? आभार प्रदर्शन करायला आला की काय? अरे आपल्याला नाही सर विसरलेलो क्लास आहे तो. विसरला वार. मेमरी घे की रे, माझ्याकडे मेमरी कार्ड आहे की रे बाबा. OBOMBN त्याचं आपल्याला काय करायचंय? ह्या सेक्टरचं काढायचंय. काय फॉर्म्युला आहे सांगा एरिया ऑफ सेक्टर? सर तो 60 डिग्री आहे का? इक्वल टू हा? theta upon 360 आपण into 360 पायर स्क्वेअर. इंटू पायर स्क्वेअर. एक लक्षात घ्या, हे आपलं आहे आपल्याकडे. हे वेगळं काढायची गरज आहे का? नाही. नाही. नाही, सर. अँगल किती आहे सांगा? अँगल थिटा किती दिलाय? 60 डिग्री आहे का? 60 किती degree. आहे तो? किती 60 आहे तो? म्हणजे 3/18 येतं. 3/18. किती येतं बघा. 3/18. बरोबर आहे. हो सर. 154/6 येतं. हो म्हणजे 3/18 ला पण वापरतो. म्हणजे 2 येणार ना? 2 पॉइंट येणार ना? नाही नाही ते भागात म्हणजे वरचं 60/360. 2.5. 2.5. 25. ना? म्हणजे आपण राऊंड ऑफ केलं तर 25.67 लिहू शकतो. कारण 6 मोठे आहे 5 पेक्षा. म्हणजे लिहू शकतो. काय ना? सेंटीमीटर स्क्वेअर. समजला? आता मला सांगा दुसऱ्याचं असं फॉर्म्युला घालून काढायची गरज आहे का? नाही. काय करणार? -4 minus 25.67. सर्कलची एरिया मायनस सेक्टरची एरिया. मायनर आर्क 25.67. सेक्टर आहे तो मायनस सेक्टर. एरिया. ह्याचा आन्सर किती येतं बघा सांगा. 3 परत 3 येतं. किती येतं बघा. 3 1 गेलं. 3 1 काढा पटकन काढा. मी लिहिताना लिहिले बरोबर. ओके 128 point 28 होतं. something येतं. 128.33. ओके बरोबर आहे. काय असणार ते? त्याचं युनिट पण काय असणार? सेंटीमीटर सेंटीमीटर स्क्वेअर. स्क्वेअर असणार. ओके समजलं सगळ्यांना? सिम्पल आहेत बघा, एकदम सिम्पल आहे. आता हे थोडस वेगळं आहे बघा. पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे काय काय येणार सांगा. रेडियस येणार. सगळ्यांना हो. पेरिमीटर मध्ये काय काय येणार सांगा. याच्यामध्ये बघा आणि सांगा मला. लिहितो मी काय काय लिहू सांगा. पेरिमीटर मध्ये काय येणार? पहिली गोष्ट एपी येणार. एपी त्याच्यामध्ये पीसी येणार. आणि काय येणार सांगा? AC. एबीसी लेंथ ऑफ आर्क येणार. बरोबर आहे. बरोबर. हे तर आपल्याला 2 माहिती आहे. रेडियस येणार म्हणजे 2 रेडियस लिहिली मी तिथे. ओके हे आपल्याला माहित आहे का? एबीसी लेंथ नाही. ऑफ आर्क माहित नाही. पण टोटल दिलेलं आहे आपल्याला 12.8. 4.8. त्याच्यामध्ये लेंथ किती आहे? सर ABC 6 येतं. 6 येतं सर 6. 6 येतं. ओके 6 हो सर 6 येतं. 6 केलं. आता आपल्याला काय विचारलं? फाईन एरिया विचारली आपल्याला. याची एरिया विचारली. मग आपण काय करणार? एरिया A/L इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं? R/2. लक्षात आहे ना? हो. मग एरिया विचारलेलं आहे. एरिया इज इक्वल टू L इंटू R डिवायडेड बाय 2. सगळं आपल्याकडे आहे. 3.4 3.4 upon 2. म्हणजे 3 into 3.4 into 3.4. किती येतं बघा. 10.8. 10. 10.2. 10.2. ओके 10.2. हे थोडंसं वेगळं होतं पण समजलं सगळं. थोडंसं वेगळं होतं पण समजलं सगळ्यांना. समजलं का? इझी होतं मग. हो सर. ओके चला नेक्स्ट. दिसतंय तुम्हाला काय मोठं करू? दिसतंय तुम्हाला काय मोठं करू? हे पण सिंपल आहे बघा.
अँगल 60 दिलेला आहे. आर ओ क्यू आणि डेफिनेटली दोन्ही सेमच असणार. 60 दिलेलं आहे. हे थिटा आपलं 60 आहे. ओ आर दिलेला आहे. बाहेरचं बघा, आतलं जे आहे बघा सेक्टर, त्याचे ओव्हर आपल्याला दिलेलं आहे 7 दिलेलं आहे. आणि बाहेर आहे त्याचं काय दिलं, ओ एम दिलंय 21 दिलं. फाइंड द लेंथ ऑफ आर एक्स, म्हणजे पहिले त्यांची काढायची आहे. लेंथ काढण्यासाठी आपण काय करतो, एल इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. हे पहिलंच झाला, L1 लिहितो मी. पहिले आर एक्स क्यू ची लेंथ म्हणजे सर 7 येतं. 60 अपॉन 360 इंटू 2 पाय आर म्हणजे 7. 2 इंटू 22 अपॉन 7 इंटू 7 म्हणजे 44 इंटू 60 डिवाइडेड बाय 60 by 360, 6 by 36. 44 अपॉन 360 डिवाइड 44 इंटू 60 ना. हे किती येतं बघा, पॉइंट मध्ये काय ते काढा. हा, तर तसं ठेवलं तरी झालं. दुसरं काय होणार सांगा, L2 इज इक्वल टू सेम सर 7.3 येतं. 7.3 पहिल्याचा. ओके, 7.3 येतं म्हणजे. ओके, इथे मी 2 पाय R2 लिहितो, दुसऱ्याचं लिहितो. इंटू काय करणार सांगा, 2 इंटू 22 अपॉन 7 21 किती दिलाय, 21. म्हणजे 3 येतं ना. बघा काय ते सांगा, किती येतं. 88 इंटू 60 डिवाइडेड बाय 360 म्हणजे 3 into 60 कसं येणार? 7 3 जा 21 ना. 3 into 2 6, 22 into 6, हा मग ते देतं. 22 into 6, 58. सॉरी 22 इंटू 2 44 येतं आणि 44 इंटू 3 3 तुझा तर आम्हाला 32 येतं. 22 येणार. 22 येणार. तुमचं काहीतरी चुकलं. मी केलं इथे बघा, माझं काय चुकलं काय बघा, 0 0 गेलं, 6 6 जा 36, इथे 7 1 जा 7 3 जा 3 1 जा 3 3 2 जा 6, 2 2 गेले म्हणजे 22 राहिले. माझं चुकलं काय तुमचं चुकलं बघा. सर 22 इंटू 6 सो 6 आणि 3 22 इंटू 6 कसं होणार बाबा. नाही सर 6 आणि 3 राहिले ना, ते काय काय झाले. मी परत घेतो, कोणाचं चुकलं बघूया. 60 इंटू 360 इंटू 2 इंटू 5 इंटू आर. आर म्हणजे किती आहे आपलं, 21 आहे. 7 1 जा 7 7 3 जा, हे 0 0 गेलं म्हणजे काय राहिलं, 6 1 जा 6 6 6 जा, 3 1 जा 3 3 3 3 2 जा, 2 आणि 2 गेले, हा बरोबर. 22. ओके, चला नेक्स्ट आणि एक घेऊया. किती वाजले, हा माझ्याकडे 4-5 क्वेश्चन आहेत बघा, बघणार तर बघूया आपण. इथे बघा, आपल्याला काय दिले सांगा, ए बी सी आजची काय दिलेली आहे, सेक्टरची एरिया दिलेली आहे. ए इज इक्वल टू 154 दिलेला आहे. नंतर रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे. आपल्याला अँगल एपीसी काढायला सांगितलं. कसं काढणार सांगा, ए इज इक्वल टू आपण काय लिहितो, थीटा अपॉन 360 into pi r square. त्याच्यापैकी हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर, हो थीटा थीटा काढायचं आहे आपल्याला. थीटा काढायचं. 22 अपॉन 7 22 अपॉन 7 इंटू 190 14 120. 196 किती येते बघायचं. एक मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. हा, काय करायचं, डायरेक्ट इथे घेऊन जातो मी सगळं. 360 वर येणार, इंटू 7 वर येणार, खाली काय राहणार सांगा, 22 इंटू 14 इंटू 40. असं करायचं. हे मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही. 22 चा पाडा येतो, 22 किती जा, 2 under 27. 7 जा, 7 जा, 7 1 7 7 2 the 7. 7 2 जा, हे 2 आहे म्हणजे काय झालं सांगा, 360 डिवाइडेड 90 येतं. 90 डिग्री. 90 येतं. ओके. नंतर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम दिलाय बघा, त्याच्यामध्ये काय विचारलाय, लेंथ.
सर म्हणजे A अपॉन L आणि R अपॉन 2 वाला फॉर्म्युला. L is equal चालेल, to तसं R. वापरलं तरी चालेल. आपल्याला A अपॉन L इज इक्वल टू 1 अपॉन 2. R अपॉन 2. L आपल्याकडे नाही आहे, A आहे आपल्याकडे. A किती आहे? A आहे 154 आहे. ओके. R R माहित अपॉन नाही. R माहित आहे. 14. सर 22 is the answer. 22. बरोबर हो बरोबर आहे. बरोबर आहे. हो. मग 22 लिहितो मी. 22 लिहितो त्याला. सर कारण 22 154 divided 22 is equal to 7 ना. 7 ओके. 154 divided by 7 is equal to 22. कुणाला समजलं नाहीये? समजलं सगळ्यांना? हो सर. ओके. एकदम 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 सिंपल आहे बघा. काहीच नाही. फॉर्म्युला माहित असेल तर आपण सोडू शकतो. नंतर नेक्स्ट बघा. हे तुम्ही सोडवा. हे तुम्ही सोडवा. नाही, हे तुम्हाला सोडवा. हे मी घेत नाही. हे तुम्हाला सोडवता येईल. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर सांगितलं. फॉर्म्युला पाहिजे तर लिहितो. याच्यामध्ये फक्त 360 थीटाची व्हॅल्यू घाला आणि पायची व्हॅल्यू. पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बघा. पाय आर स्क्वेअर. याची व्हॅल्यू 7 दिलेली आहे. एकदा पहिल्यांदा 30 घाला. आरची व्हॅल्यू 7 घाला. आन्सर येणार. दुसऱ्या वेळी 210 घाला आणि 3 राईट अँगल म्हणजे किती येणार सांगा? किती अँगल येणार? 3 राईट अँगल्स म्हणजे किती येणार आहे? Sir, 270. आणि एक राईट अँगल म्हणजे 90 झाला ना. 3 राईट अँगल म्हणजे 270. काढा तुम्ही. हा, हे तुम्ही आन्सर काढा आणि ग्रुपवर पाठवा. आज पाठवा, उद्या पाठवा. चला नेक्स्ट बघूया आपण. सर तो क्वेश्चनचा फोटो जरा ग्रुपवर पाठवा मग. पाठव हे करा की screenshot तुम्ही. नाही तर हे करा की स्क्रीनशॉट मारा ना. मारून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या ना. आणलंय? आणलंय? कोणीतरी एकाने घेतला. ग्रुपवर. ओके. आणि हे बी फॉर्म्युला पाहिजे तर दिलाय बघा तुम्हाला ते. ओके. नंतर नेक्स्ट बघा. एरिया ऑफ मायनर सेक्टर ऑफ सर्कल इज 3.8. म्हणजे आपल्याला एरिया दिलेला आहे. मी त्याला मायनर एम लिहितो. एम आय लिहितो. 3.85. मेजर ऑफ इज सेंटर अँगल इज थीटा. थीटा दिलेला आहे आपल्याला 360. आपल्याला रेडियस ऑफ सर्कल काढायचं. इझी आहे. एरिया ऑफ एकच दिला. एरिया ऑफ इक्वल टू 3.85 is equal to 36 देऊ लागला. upon 360 into 22/7 into बरोबर आहे. हे मी काय करतोय? 10 येणार. बरोबर आहे. 10 येणार. बरोबर आहे. मग मी काय करतोय? दोन्ही तिकडे घेऊन जातो. 3.85 इंटू 70 घेतो. 10 इंटू 7 म्हणजे 70 झाला. डिवायडेड बाय 20. याला बहुतेक 11 ने भाग जातो काय? 22 ने जातो. याला नाही ना. बहुतेक 11 ने जातो. oh sir 11 is 11 टू जा 11:35 टू जा 11 5 जा 35 to 3.5 35 3.5 to 3.5 35 3.5 इंटू 3.5 ते काय असं होते बा? नाही चुकून 35 to 3.5 122.5. बहुतेक असं येतं 3.5 12.25 नाही. इथे आपल्याला चुकलंय बघा. हे काहीतरी चुकलंय. 122.5 हे बघा, कन्फ्युज होऊ नका. हे मी एकदम सिंपल लिहितो म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. 3.85 म्हणजे मी असं लिहितो म्हणजे कन्फ्युज होणार नाही. इझी होईल आपलं ते. ओके. इथे 17 आहे आणि इथे 20 आहे. मग मी काय करतो? 11 टू जा आणि 3.35 इथे पण 35 आहे ना. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? 35 इंटू 35 डिवायडेड बाय 100 आहे. पण मी इथे 10 घेतो, इथे 10 घेतो. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? 3.5 इंटू 3. ह्याचं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही, कारण आर स्क्वेअर इज इक्वल टू ए असेल तर आर इज इक्वल टू काय असतं बघा? 3.5. कॅल्क्युलेट करत बसायचं नाही. याचा आन्सर किती येतं वगैरे करत बसायचं नाही. ओके ओके. ओके ओके. आणि ऐका बघूया, एक बहुतेक आहे आणि किती आहे? 2 आहे. सोडूया का? एक काय पाठवू तुम्हाला मी? याचं फक्त तुम्हाला आयडिया देतो. काय करायचं सांगा? स्क्वेअरची काय काढायची? एरिया काढायची. फाइंड द एरियाज ऑफ ह्या सेक्टरची काढता येईल. मला एक सांगा, 2 मिनिट. थोडस मोठं करतो म्हणजे दिसेल तुम्हाला. सोडूया का हे दोन्ही?
दोन क्वेश्चन आहेत माझ्याकडे अजून, सोडूया का? सोडवूया. कोणाला भूक लागली नाही ना? नाही सर. नाही. चला पहिल्यांदा मला सांगा, रेक्टेंगल आपल्याला काय काय दिले ते बघूया आपण. इथे आपल्याला PQ दिले 14 आणि QR दिलाय 21. आपल्याला इथे मी एक नंबर काय तर लिहितो, PQRST लिहितो. OT किती असेल? OT किती असेल? काय सर? OT ची किती असेल लेंथ? 14. 14. 14. कारण हे बघा, हे सर्कलचे हे काय झाले सांगा, हे रेडियस झालंय, सेक्टरचं रेडियस झालं, हे पण 14 असणार आणि हे किती असणार? 7. 7 असणार. 7. हे पण 7 असणार. ओके, आता आपण काढू शकतो. मला सांगा एरिया ऑफ रेक्टेंगल काय ना सांगा, PQRS. Area of rectangle is equal to length into breadth. 14 into बरोबर. 21. किती येतं आन्सर बघायचं, किती येतं पटकन सांगा. 14. पाडा येतो 29. 294. 294. आता आपल्याला एरिया ऑफ एक्स काढायला सांगितले बघा. एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू काय लिहिणार? 30. किती अँगल किती असतो? Theta 90. Angle 90/360 Into काय करणार सांगा? 22.7 हा इंटू काय करणार? into R square. 14 square. 196 म्हणजे 14 into 14 करूया. हे 1/4 होणार. हो, 1/4 into 7 into 14 into 14 म्हणजे किती येतं बघा, किती येतं? is equal to 19. 1/4 येतं ना सर ते खालचं? Sir, हे 11. मी दुसरं देतो. 11. हा? 11. किती येतं? 11. याचा आन्सर नाही, 11 नाही येणार गं. हे पाय आहे की ग, पाय इंटू 14 11 नाही येणार, ज्यादा येणार. हो सर, 11च येतं. याचं एरिया एवढी कमी नाही येणार बाई. बघूया, मी काढतो बघा. 1/4 इंटू 22/7 इंटू 14 इंटू 14. 7 2 जा 2 2 जा 2 इंटू 7 22/7 154 येणार. 54 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि याची किती येते बघा? याची हाफ होणार, याची हाफ होणार ना, बरोबर हाफ. डिवायडेड बाय म्हणजे बहुतेक Sir, तुम्ही 77 काय आहे. असं काय घेतलंय? त्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे? इथे घेतली ना, पाय म्हणजे 22/7 पाय म्हणजे 22 याचं बघा 77 येतं. आणि मला सांगा एरिया ऑफ झेड कशी काढणार तुम्ही? त्यांच्यातून सबट्रॅक्ट करायचं. एक्स प्लस वाय मायनस रेक्टेंगल. म्हणजे रेक्टँगलची एरिया, हा त्याच्यातनं मायनस काय करणार सांगा? या त्या दोघांची एरिया. दोघांची एरिया म्हणजे असं लिहिणार. हे काढा, मी काढत नाही बघा. ओके, वाय. ओके, आणि एक देतो बघा, आणि एक आहे त्याचं पण बघूया. पटकन बघूया. हे समजलं ना? हा, किती येतं ते काढा, आन्सर काढा बघा तुम्ही. 294 किती येतं? 63. बघा, चेक करा मग. ओके, बघा काय ते काढा. नेक्स्ट बघा, असं दिलेलं आहे. हा समजा इक्विलॅटर ट्रायंगल आहे, म्हणजे इथे अँगल किती असणार? अँगल किती असणार इक्विलॅटर ट्रायंगल? 60. म्हणजे आपल्याला थीटाची व्हॅल्यू मिळाली बघा. इथे काय असणार सांगा? 60 अँगल असणार. इथे पण 60 असणार, इथे पण 60 असणार. आणि इक्विलॅटर ट्रायंगलची एरिया कशी काढतात कोणाला माहित आहे का? इक्विलॅटर ट्रायंगलची एरिया कशी काढतात? तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे, काय कोणाला माहित आहे? √3/4 इंटू साईड स्क्वेअर. साईड आपल्याला किती दिलेले बघा? 40. ते LM चा स्क्वेअर काढायचा. ही कशाची एरिया मिळाली सांगा? इथे हाईट वगैरे काय गरज नाही, बेस इंटू हाईट वगैरे गरज नाही. हा बेस इंटू हाईटची गरज नाही इक्विलॅटर ट्रायंगल मध्ये. जर तुम्हाला
साईड माहित असेल तर त्याच्यावरनं एरिया काढू शकता. हे किती आन्सर येतं ते बघा. नंतर एरिया ऑफ एनी वन ऑफ सेक्टरची एरिया काय होणार सांगा. आपण काय लिहितो, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा म्हणजे आपण बघितलं की इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये 60 असतो, 360. आणि मला सांगा याची हे किती असणार, तो लिहितो, रेडियस किती असणार. लेंथ दिली LM इज इक्वल टू 14 दिली, MN इज इक्वल टू 14 दिली, तर बरोबर त्याचा हाफ असणार ना. 7. हाफ म्हणजे किती होणार, 7 स्क्वेअर होणार. सर सगळ्यांची सेमच असते ना, सर सगळ्यांची सेमच असते ना. सेमच असणार. त्याची काय ती व्हॅल्यू काढा, तिघांची सेम असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारलं, टोटल एरिया ऑफ 3 सेक्टर. म्हणजे मी काय करणार, AS ची काढली, एकाची काढली, मल्टिप्लाय बाय 3 करणार, तिघांची मिळाली, तिन्ही सेक्टरची एरिया मिळाली. आता मला सांगा हे जे शेडेड आहे त्याची एरिया कशी काढणार. सर मायनस. ट्रायंगल मधनं अनशेडेड एरिया मायनस. हा म्हणजे सर, सगळ्यांची एरिया ऑफ ट्रायंगल मायनस हे करणार, तिघांची एरिया, तिन्ही सेक्टरची एरिया. जे काय आन्सर मिळेल ते पाठवा बघा. समजलं हे काय फास्ट झालंय, समजलं. फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवा बघा, लागणार तुम्हाला. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल टू √3/4 इंटू साईड स्क्वेअर. त्याच्यात साईड आपल्याला 14 दिली, त्यामुळे 14चा स्क्वेअर. आणि बाकीचे तुम्हाला माहित आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये इच अँगल काय असतो, 60 असतो. सगळ्या बाजू सेम असतात. त्याचा बरोबर मध्ये घेतला तर आपण काय होणार सांगा, तो किती मिळणार, 7 मिळणार आपल्याला. क्लिअर. हो सर. एकाचं काढा, सेक्टरचं मल्टिप्लाय बाय 3 करा, म्हणजे तिघांचं मिळालं. आणि एरिया ऑफ ट्रायंगल मधनं त्या तिघांचं काय केले सांगा, एरिया सबट्रॅक्ट केली तर आपल्याला आन्सर मिळणार, शेडेड किती आहे ते मिळणार. ओके. इथे आपला सेक्टर आणि एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क संपतोय बघा. एकदम सिंपल आहे बघा. पाहिजे तर अशा प्रकारचे तुम्हाला कुठे मिळाले तर ग्रुपवर पाठवा आणि सोडवा. क्लिअर. आणि कोणाला काय विचारायचं आहे, नाही सर. चालेल, चला मग थांबूया. ओके. बाय सर.